नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. परराष्ट्र सचिव एस जयशंकर आज अमेरिका दौऱ्यावर जात असून या दौऱ्यात ते ट्रम्प सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. H-1B व्हिसा संदर्भात अमेरिका प्रशासनाची भूमिका तसंच अमेरिकेत राहत असलेल्या भारतीयांची सुरक्षा या मुद्द्यांना जयशंकर सर्वोच्च प्राधान्य देणार आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या भारतीय अभियंत्याच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर जयशंकर यांचा अमेरिका दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संरक्षण खर्चात मोठी वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून ही वाढ सध्याच्या खर्चाच्या तुलनेत 10% जास्त असेल असा अंदाज आहे. भारताकडे अधिक वेगानं विकास करण्याची क्षमता असून ग्रामीण भागात दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीसाठी सरकार योजना आखत आहे असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लंडन इथं पत्रकारांना सांगितलं. भारत तत्काळ रोखरहित अर्थव्यवस्था असलेला समाज होणार नाही, पण रोखरहित अर्थव्यवस्थेच्या दिशेनं भारत प्रवास करत आहे असं ते म्हणाले. कर बुडवणाऱ्यांबाबत भारत सरकार गंभीर आहे. कर बुडवून इंग्लंडचा आश्रय घेणाऱ्या अशा व्यक्तींचा मुद्दा ब्रिटन सरकारबरोबरच्या चर्चेत उपस्थित करण्याचे संकेतही जेटली यांनी दिले. दरम्यान राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी बकिंगहॅम पॅलेस इथं इंग्लंड भारत सांस्कृतिक वर्ष 2017चा शुभारंभ केला. या कार्यक्रमाला भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून जेटली उपस्थित होते. बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचे कर्मचारी एक दिवसांच्या 9 संघटना या संपात उतरल्या आहेत. मुंबईतल्या आझाद मैदानावर बँक कर्मचारी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. स्टेट बँकेच्या 6 सहयोगी बँकांचं प्रस्तावित विलीनीकरण, विमुद्रीकरण आणि त्याचे झालेले परिणाम, आउटसोर्सिंग या निर्णयांना विरोध असल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे. अनुत्पादक मालमत्ता अर्थात NPAचं प्रमाण 16 लाख कोटीवर गेल्यामुळे या कर्जाची पुनर्बांधणी करून कर्ज बुडव्यांवर कठोर कारवाई केली जावी अशी अपेक्षाही या संघटनांकडून व्यक्त होत आहे. जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टिलिना जॉर्जिवा यांनी आज मुंबईत चर्चगेट ते दादर असा उपनगरी रेल्वेनं प्रवास केला. प्रवासादरम्यान त्यांनी तरुण प्रवाशांशी संवाद साधला. वेगानं शहरीकरण होणाऱ्या भारतापुढची आव्हानं जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी या प्रवासादरम्यान केला. मुंबईत वाहतूक सेवा सुधारण्यासाठी आम्ही 2002 पासून प्रयत्न करत आहोत, त्याची फळं दिसून येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जॉर्जिवा यांनी त्यानंतर धारावी इथल्या महानगरपालिकेच्या शाळेलाही भेट दिली. या शाळेत त्यांनी विद्यार्थी आणि पालकांबरोबर संवाद साधला. जॉर्जिवा यांची ही पहिलीच अधिकृत भेट असून या भेटीत त्या वित्तमंत्री अरुण जेटली आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचीही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रिस्टिलिना जॉर्जिवा यांच्यात आज संध्याकाळी राज्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी 12वीची परीक्षा आजपासून सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा टप्पा असलेल्या या परीक्षेला यंदा 15,05,365 विद्यार्थी बसले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत परीक्षार्थ्यांच्या संख्येत तब्बल 1,16,000 वाढ झाली आहे. मुंबईतून या परीक्षेसाठी 3,40,000 विद्यार्थी बसले आहेत. राज्यभरात एकूण 2,710 केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे. ही माहिती राज्य परीक्षा मंडळानं दिली आहे. या परीक्षेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोणताही ताण तणाव न घेता विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासानं परीक्षा द्यावी आणि भरघोस यश संपादन करावं असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज मुंबईच्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्याशी संवाद साधण्यात आला. गणित, तंत्रज्ञान, विज्ञान शिक्षण याविषयीच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरं दिली. नागपुरात आज गांधी सागर इथल्या रामन विज्ञान केंद्रातर्फे विज्ञान दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. समाजात विज्ञानाचा संदेश देणाऱ्या या दिंडीमध्ये जवळपास 550 शालेय विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद खेनेड, रामन विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक N. रामदास अय्यर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. विज्ञान दिनाच्या निमित्तानं कोल्हापुरात 2 दिवसांच्या विज्ञान यात्रा प्रदर्शनाला आज प्रारंभ झाला. यात शालेय विद्यार्थ्यांनी संशोधनातून साकारलेले वैज्ञानिक प्रयोग पाहायला आणि अनुभवायला मिळत आहेत. शहरातल्या डॉक्टर V.T. पाटील स्मृती भवनात आयोजित केलेलं हे प्रदर्शन आज आणि उद्या सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुलं राहणार आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.